तर पहा आज आपण एक महत्त्वाचा असा टॉपिक तर पहा जे विद्यार्थी या ठिकाणी डिमांड करत होते ते म्हणजे अध्यापन प्रतिमाने. अध्यापन प्रतिमाने याविषयी आपण महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पहा कायम प्रश्न विचारले जातात. तर असा अध्यापन प्रतिमानावरील भाग 1 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जो अध्यापन प्रतिमान हा टॉपिक आहे तो मोठा असल्यामुळे आपण त्याचे पहा 2 भागामध्ये माहिती पाहणार आहोत किंवा पहा लेक्चर घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण अध्यापन प्रतिमाने नेमकं काय किंवा अध्यापन प्रतिमाने म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत. त्यानंतर अध्यापन पद्धती आणि प्रतिमाने याच्यामध्ये नेमका कोणता फरक असतो हे पाहणार आहोत आणि त्यानंतर प्रतिमानांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे तर याची माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर आपण वर्गीकरण केल्यानंतर जे 2 प्रतिमाने आहेत किंवा 2 प्रतिमानांचे गट आहेत ते पाहणार आहोत आणि भाग 2 मध्ये आपण पुढील भाग उद्याच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी अध्यापन प्रतिमानाविषयी माहिती पाहणार आहोत. तर आवाज वगैरे येत आहे का हे एकदा मला सांगा आणि त्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि आपण या ठिकाणी लगेच सुरू करूया. तर महत्वाचा असा टॉपिक आहे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्रश्न याच्यावरती विचारले जातात. तर आपण या ठिकाणी सुरू करूया. या ठिकाणी राहुल माटे सर थँक्यू आवाज येत आहे. तर अध्यापन पद्धती. तर अध्यापन पद्धती म्हणजे काय? तर अध्यापन पद्धती म्हणजे एखादा विशिष्ट हेतू किंवा एखादा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जेव्हा आपण ठराविक वर्तन किंवा आकृतिबंध हे जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा उपयोगात आणले जातात तेव्हा त्या पद्धतीला आपण अध्यापन पद्धती असं म्हणतो. म्हणजे एखादं विशिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्यावेळेस आपण एखादे उदाहरण परत परत देत असतो किंवा एखादी पद्धती विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी वापरत असतो किंवा मेथड वापरत असतो त्यालाच या ठिकाणी आपल्याला अध्यापन पद्धती असं म्हणायचं आहे. आता या ठिकाणी अध्यापन म्हणजे काय तर अध्यापनाच्या काही व्याख्या या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. अध्यापन म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियांची एक साखळी असून विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणणे म्हणजे अध्यापन. विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये इष्ट असे आपल्याला पाहिजे ते बदल घडवून आणणे म्हणजेच अध्यापन होय असं आपण या ठिकाणी अध्यापनाची व्याख्या करत असतो. अध्यापनामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेला महत्वाचं असं स्थान असतं. अध्यापनाला प्रवृत्त करणारी, मार्ग दाखविणारी, वळण लावणारी आणि प्रोत्साहन देणारी जी कृती असते तर तेच या ठिकाणी अध्यापन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर अध्यापन म्हणजे ज्ञान आणि कौशल्य विकसित करणे. या ठिकाणी अध्यापनाची व्याख्या 4ही लक्षात ठेवायच्या आहेत. अध्यापन म्हणजे ज्ञान आणि कौशल्य विकसित करणे. त्यानंतर अध्यापन म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया यालाच अध्यापन असं म्हणायचं. या ठिकाणी अध्यापन म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी तर यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया. क्लिअर दिसत नाही तर या ठिकाणी जर क्लिअर दिसत नसेल तर ज्या विद्यार्थ्यांना अशी अडचणी येत असेल तर उजव्या साईडला 3 डॉट असतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जी व्हिडिओची क्लॅरिटी आहे तर ती वाढवा तुम्हाला क्लिअर दिसेल. तर या ठिकाणी सर्वांना क्लिअर दिसत आहे. आपल्या मोबाईलची सेटिंग तुम्ही व्यवस्थित बदलून घ्यायची आहे तुम्हाला क्लिअर दिसेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी अध्यापनाच्या व्याख्या आहेत. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमाने यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो किंवा कोणत्या गोष्टी समान असतात. कारण अध्यापन पद्धती सारखाच अध्यापन प्रतिमानात सुद्धा वापर केला जातो. म्हणजेच या ठिकाणी अध्यापन प्रतिमानात आपण या ठिकाणी अध्यापन पद्धती सुद्धा म्हणू शकतो. जसं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आपलं जे उद्दिष्ट साध्य करायचे असतील, विद्यार्थ्यांना एक प्रकारचं वळण वगैरे लावायचं असेल त्यासाठी आपण अध्यापन पद्धतींचा वापर करतो. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी अध्यापन प्रतिमान सुद्धा अध्यापन प्रक्रियेमध्ये वापर करत असतो. आपण त्याच्यामधील साम्य आणि भेद या ठिकाणी पाहणार आहोत. तर जे परीक्षे दृष्टीने महत्वाचे असे या ठिकाणी मुद्दे तुम्हाला पाहायला मिळतील. तर अध्यापन पद्धती आहे आणि या ठिकाणी अध्यापन प्रतिमाने आहेत. आता अध्यापन पद्धती ही वर्ग व्यवस्थेशी निगडीत असल्याने त्यांच्यात यांत्रिकता आली आहे किंवा या ठिकाणी ते लवचिक नसतात. जे अध्यापन पद्धती असते तर ते लवचिकता नसते त्यांच्यामध्ये एक यांत्रिकता असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी अध्यापन पद्धती आणि प्रतिमानेमध्ये काय फरक असतो तर अध्यापन प्रतिमानामध्ये एक सुयोग्य शैक्षणिक कृती वातावरण निर्मिती कशी करावी या संबंधी मार्गदर्शन असतं. म्हणजे सुयोग्य अशी शैक्षणिक कृती किंवा वातावरण निर्मिती करणं या संदर्भातील मार्गदर्शन आपल्या प्रतिमाने करतात. विशिष्ट प्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त असे अध्यापनाचे व अध्यापनाचे मार्ग या प्रतिमानांमध्ये दर्शवलेले असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहिला आपला फरक सांगता येईल.
त्यानंतर पहा या ठिकाणी दुसरा फरक आहे, दुसरा मुद्दा आहे की सर्वच अध्यापन पद्धतींची जी निर्मिती असते, रचना व विकास हा मानसशास्त्रीय उपपत्तीवरती आधारित या ठिकाणी नसतो. म्हणजे ज्या अध्यापन पद्धती असतात त्यांची निर्मिती असेल, रचना असेल किंवा विकास असेल, तर या ठिकाणी मानसशास्त्रीय ज्या उपपत्त्या असतात त्याच्यावरती पहा आधारित नसतात. आणि ज्या अध्यापन पद्धतींना उपपत्तींचा आधार आहे त्यात उपपत्ती किंवा प्रत्यक्ष पद्धती, सिद्धांत आणि व्यवहार यांचा सांधा जुळलेला नाही. तर हा एक महत्त्वाचा या ठिकाणी या अध्यापन पद्धतीबाबतीत पहा मुद्दा सांगता येतो की या ठिकाणी मानसशास्त्र ज्या काही उपपत्त्या असतात तर त्यांचा आणि या ठिकाणी पहा उपपत्ती असेल, प्रत्यक्ष पद्धती असेल, सिद्धांत आणि व्यवहार यांचा या ठिकाणी जो सांधा आहे तो या ठिकाणी पद्धतीमध्ये पहा जुळलेला नाही. त्या उलट या ठिकाणी अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचाही अंतर्भाव या ठिकाणी केला असतो. जे पहा आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांत असतात त्याच्यानंतर पहा प्रतिमाने पहा मांडली जातात आणि त्याचा या ठिकाणी अंतर्भाव आपल्या प्रतिमानामध्ये पाहायला मिळतो. कधी कधी त्या प्रतिमानांची व्यवहार्यता दाखविणारा प्रत्यक्ष अनुभवाचा पुरावा सुद्धा या ठिकाणी सोबत दिला जातो. म्हणजे या ठिकाणी प्रतिमानामध्ये व्यवहार्यता आहे किंवा नाही तर हा दाखवणारा प्रत्यक्ष अनुभवाचा जो काही पुरावा आहे तर तो या प्रतिमानांमध्ये पहा दिला जातो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रतिमानांची जी काही व्यवहार्यता आहे ती या ठिकाणी वस्तुनिष्ठता आहे, व्यवहार्यता आहे ती या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता जे अध्यापन प्रतिमाने आहेत त्या अध्यापन प्रतिमानांची निर्मिती करत असताना जॉईस आणि विल यांनी काय केलं तर केवळ शिक्षण शास्त्रज्ञ नाही तर मानसशास्त्रज्ञ, मनोपचार, समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ अशा अनेक क्षेत्रातील तत्वांचा त्यांनी आधार घेतलेला आहे. म्हणजे पद्धतीसारखं या ठिकाणी फक्त एखाद्याच तत्वाचा आधार घेतला नाही तर मार्शाविल आणि जॉईस यांनी, ब्रूस जॉईस यांनी काय केलं, शिक्षण शास्त्रज्ञ यांचाच आधार फक्त घेतला नाही तर मानसशास्त्रज्ञ असतील, मानसोपचार तज्ञ असतील, समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ या सर्वांचा या ठिकाणी या क्षेत्रातील सर्व तज्ञांचा आधार घेऊन या ठिकाणी ह्या प्रतिमा मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये आसुबेल असेल, ब्रुनर असेल, स्किनर तर ह्या अध्ययन उपपत्तीचे जनक यांचा सुद्धा या ठिकाणी यांनी आधार घेतला. म्हणजे त्यांच्या उपपत्ती अनुसार बरेच प्रतिमानांमध्ये बदल केले किंवा प्रतिमानांची मांडणी केली. आणि हंट, कोहलबर्ग, पियाजे तर हे विकासवादी मानसशास्त्रज्ञ यांचा आधार घेतला. एरिक्सन, मॉस्लो, कार्ल रॉजर्स यासारखे मानसोपचारक, ड्यूई, जॉन्स, ब्राउडी तर हे तत्वज्ञ सुद्धा या ठिकाणी या आपल्या प्रतिमानांमध्ये त्यांचा आधार घेतलेला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रतिमाने ही अध्यापन पद्धतीपेक्षा जास्त फायदेशीर आणि विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी महत्वाची मानली जातात. त्यानंतर या ठिकाणी पुढचा फरक आहे की अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना शिक्षकाची एक विशिष्ट भूमिका असते. एक म्हणजे अध्यापन पद्धती असेल म्हणजे चर्चा पद्धती असेल किंवा व्याख्यान पद्धती असेल त्यावेळेस शिक्षकाची एक विशिष्ट अशी भूमिका असते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्या ठिकाणी उच्च पातळीवरती असतो. म्हणजे आता मी तुम्हाला एक लेक्चर देत आहे, व्याख्यान देत आहे म्हणजे माझी जी पातळी आहे तुमच्यापेक्षा या ठिकाणी उच्च पातळीची आहे. म्हणजेच या ठिकाणी हा एक महत्वाचा मुद्दा अध्यापन पद्धतीमध्ये पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये उच्च पातळीवरती असतो. परंतु अध्यापन प्रतिमानांचा अवलंब करताना उद्दिष्टानुसार बदलणारी भूमिका ही शिक्षक पार पाडतात. म्हणजे त्या ठिकाणी फक्त शिक्षकांना एक सुलभकाची भूमिका पार पाडावी लागते किंवा विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे या ठिकाणी अध्ययनाची गरज असेल त्याप्रमाणे भूमिका ही शिक्षकांना पार पाडावी लागते. कधी जे शिक्षक आहेत, कधी मार्गदर्शक, सामाजिक जाणीव निर्माण करणारा नेता इत्यादी बदलणाऱ्या भूमिका पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे अध्यापन पद्धतीप्रमाणे फक्त शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडावी लागत नाही तर प्रतिमांमध्ये कधी शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागते, कधी मार्गदर्शकाची असेल, कधी एक नेता असेल, सामाजिक जाणीव निर्माण करणारा एक नेता असेल. अशा वेगवेगळ्या भूमिका, बदलणाऱ्या भूमिका प्रतिमांमध्ये आपल्याला पार पाडाव्या लागतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे अध्यापन पद्धती कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या पाठातच उपयोगी पडतात असे नाही. जे अध्यापन पद्धती असते ती या ठिकाणी वेगवेगळ्या किंवा एखादी पद्धती असेल ते फक्त विशिष्ट पाठापुरतीच मर्यादित नसते किंवा त्या ठिकाणीच ती उपयोगी पडत आहे असं या ठिकाणी म्हणता येत नाही. तर निरनिराळ्या पाठांमध्ये आणि निरनिराळ्या पाठ्यांशाच्या अध्यापनासाठी यांचा वापर करता येतो. एखादा पाठ शिकवायचा असेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रायोगिक पद्धती वापरू. एखाद्या पाठ्यांशासाठी, एखाद्या घटकासाठी आपण व्याख्यान पद्धतीचा वापर करू. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर या पद्धतीमध्ये करता येतो. विद्यार्थी इतक्या विविध परिस्थितीमध्ये शिकत असतो की परिस्थिती अनुसार अध्यापनाची पद्धती बदलेल.
म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस प्रतिमानांचा वापर करून त्या ठिकाणी अध्यापन करू, म्हणजे विद्यार्थ्यांना एकाच परिस्थितीमध्ये त्यांना अध्ययन करता येत नाही, ते वेगवेगळ्या परिस्थितींचा वापर करून अध्ययन करत असतात आणि त्याच्यामुळे परिस्थिती अनुसार अध्यापनाची पद्धती सुद्धा बदलली पाहिजे, चेंज झाली पाहिजे. अध्यापनाचे साहित्य बदललं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पद्धती बदलली, परिस्थिती बदलली की त्या ठिकाणी अध्यापनाची पद्धती बदलावी लागेल, पद्धती बदलली की अध्यापनाचं साहित्य बदलावं लागेल, शिक्षकाची आणि विद्यार्थ्यांची भूमिका सुद्धा या ठिकाणी बदलत राहणार आहे. आणि हा एक महत्त्वाचा या ठिकाणी जो टप्पा आहे किंवा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी या प्रतिमानानुसार घडत असतो. कारण या ठिकाणी शिक्षकांची भूमिका बदलली, विद्यार्थ्यांची भूमिका बदलली, तर या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारचं जे कोऑर्डिनेशन आहे ते या ठिकाणी होणार आहे. आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांच्या प्रती जी भीतीची भावना असते ती या ठिकाणी कमी होत असते. त्यामुळे अध्यापनाची प्रतिमाने ही विविध असतात, वेगवेगळी प्रतिमाने असतात. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी अध्यापनासंबंधी संशोधन करून अध्यापनाला एक सैद्धांतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न या प्रतिमानानुसार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे प्रतिमानांचा उपयोग फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्येच करता येत नाही, तर केला जात नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे की अध्यापन पद्धती फक्त अध्यापन प्रक्रियेचाच विचार करतात. जे अध्यापन पद्धती आहे तर त्या अध्यापन पद्धती अनुसार फक्त अध्यापन प्रक्रियेचाच विचार केला जातो. परंतु प्रतिमाने मात्र अध्यापनाबरोबरच शिक्षणक्रम असेल, शैक्षणिक साधनांच्या निर्मितीसाठी म्हणजे शिक्षणक्रम किंवा अभ्यासक्रम रचण्यासाठी, शिक्षणक्रम तयार करण्यासाठी, शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी प्रतिमानांचा एक मार्गदर्शक म्हणून वापर होतो. हा एक महत्त्वाचा असा फरक आहे की अध्यापन प्रक्रिया जी अध्यापन पद्धती आहे तर त्याचा उपयोग फक्त अध्यापन प्रक्रियेपुरताच मर्यादित असतो. मात्र प्रतिमानांचा उपयोग अध्यापनाबरोबरच या ठिकाणी शिक्षणक्रम तयार करण्यासाठी, शिक्षणक्रम रचण्यासाठी, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी, शैक्षणिक साधनांच्या निर्मितीसाठी सुद्धा एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी वापर होत असतो. त्यानंतर सहावा मुद्दा आहे अध्यापन पद्धतीवरती अनुभव, पारंपरिक सूत्रे, मत यांचा प्रभाव आहे. जे अध्यापन पद्धती असते तर त्याच्यामध्ये अनुभव म्हणजे जर तुम्हाला टीचिंगचा चांगल्या प्रकारचा अनुभव असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे अध्यापन पद्धतीचा वापर करू शकता. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही अध्यापन पद्धतीवरती एक अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल, पारंपरिक सूत्रे असतात म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे, कठीण किंवा मूर्ताकडून अमूर्ताकडे अशा प्रकारची सूत्र आपण अध्यापन पद्धतीमध्ये वापरत असतो. आणि आपले जे काही मत असतात, शिक्षकांची जी काही मत असतात तर ते या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती लादली जातात. म्हणजे यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये या अध्यापन पद्धतीमध्ये असतो. परंतु या ठिकाणी जी प्रतिमाने असतात ती संशोधनावरती आधारित आहेत. जी प्रतिमाने आहेत ती संशोधनावरती आधारित आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन केली गेली आणि त्यानंतर ही प्रतिमाने किंवा मॉडेल्स त्या ठिकाणी मांडलेली आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी जी अध्यापन पद्धती आणि प्रतिमाने आहेत त्यांच्यामधील आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे महत्त्वाचे असे फरक सांगता येतात. म्हणजे अध्यापन प्रतिमाने अध्यापन पद्धतीपेक्षा कशा प्रकारे चांगले आहेत किंवा अध्यापन पद्धती कोणत्या मुद्द्यांनी चांगले आहेत तर याची माहिती आपल्या या फरकानुसार मिळते. तर हे जे फरक आहेत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सायकोलॉजीचे ऑल टॉपिक्स एक्झाम पर्यंत घ्याल का? तर या ठिकाणी नक्की जेवढे टॉपिक्स कव्हर होतील तेवढे मी घेण्याचा प्रयत्न करेल. आता या ठिकाणी आपण अध्यापन पद्धती आणि प्रतिमाने तर यांच्यामध्ये जो फरक आहे तो पाहिला. आता या ठिकाणी अध्यापन प्रतिमाने म्हणजे नेमकं काय? तर अध्यापन प्रभावीपणे होण्यासाठी नवनवीन तंत्रे आणि अध्यापन पद्धती या संदर्भात सर्वप्रथम अमेरिकेमध्ये अध्यापनाविषयी नवनवीन संशोधने होऊ लागली. यातूनच अध्यापनाच्या प्रतिमानांचा उगम झाला किंवा या ठिकाणी जे अध्यापनाचे मॉडेल्स आहेत त्यांचा या ठिकाणी उगम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे अध्यापनाच्या प्रतिमानांचा उगम सुरुवातीला कुठे झाला तर अमेरिकेमध्ये झाला, ज्याच्यामध्ये अध्यापन प्रभावीपणे जास्तीत जास्त प्रभावी व्हावं तर यासाठी नवनवीन तंत्रे किंवा अध्यापन पद्धती या संदर्भात त्या ठिकाणी संशोधन झाले आणि याच्यामधून या अध्यापनाच्या प्रतिमानांचा उगम झालेला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचा प्रयत्न आहे हा डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी 1990 साली अमेरिकेमध्ये केलेला होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की अध्यापनाच्या प्रतिमानांचा जनक कोण? तर या ठिकाणी डॉक्टर ब्रूस जॉइस आणि मार्शा विल तर या ठिकाणी अध्यापनाच्या प्रतिमानांचे जनक आहेत आणि 1990 साली त्यांनी या ठिकाणी प्रतिमाने मांडलेली आहेत. डॉक्टर ब्रूस जॉइस आणि मार्शा विल तर
या शिक्षण तज्ञांनी, हे शिक्षण तज्ञ होते, मानसशास्त्रज्ञ नाहीत. या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी ब्रूस जॉइस आणि मार्शाविल हे शिक्षण तज्ञ होते. त्यांनी आपल्या मॉडेल्स ऑफ टीचिंग हा जो काही ग्रंथ आहे, मॉडेल्स ऑफ टीचिंग, तर हा कोणी लिहिला तर डॉक्टर ब्रूस जॉइस आणि मार्शाविल यांनी लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अध्यापनाची 22 प्रतिमाने मांडलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात आपण जर प्रतिमाने पाहिली तर 24 प्रतिमाने आहेत. आता या ठिकाणी 22 आणि 24, तर याच्यामध्ये गफलत करू नका, कारण या ठिकाणी मॉडेल ऑफ टीचिंग हा जो काही ग्रंथ आहे मार्शाविल आणि ब्रूस जॉइस, तर यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी 22 प्रतिमाने मांडलेले आहेत. परंतु आपण ज्यावेळेस वर्गीकरण करतो, जे प्रतिमाने आहेत त्यांचं वर्गीकरण आपण 4 कुलांमध्ये करतो किंवा 4 विभागामध्ये करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला 24 प्रतिमाने आहेत हे पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी प्रश्न पाहून तुम्ही लक्षात ठेवा 24 आणि 22 याच्यामध्ये गफलत करू नका. त्यानंतर प्रतिमानांच्या आधारे अध्ययन अध्यापनासाठी पूरक व पोषक परिस्थिती आणि वातावरण निर्माण कसे करावे याचं विवेचन या ठिकाणी जे प्रतिमाने आहेत ते करत असतात. म्हणजे अध्यापन पद्धती आपल्याला विद्यार्थ्यांचं वर्तन कशा प्रकारे बदलायचं किंवा विद्यार्थ्यांचं एखादं उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य करायचं यासाठी उपयोगात येत असतात. परंतु या ठिकाणी प्रतिमानांच्या आधारे आपण जे अध्ययन अध्यापन आहे तर त्याच्यामध्ये पूरक आणि पोषक अशी परिस्थिती, म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी विद्यार्थ्यांचं अध्ययन किंवा अवधान चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केंद्रित व्हावं यासाठी आपण पूरक आणि पोषक परिस्थिती किंवा वातावरण निर्माण करण्यासाठी प्रतिमानांचा उपयोग करत असतो. अध्यापन पद्धती आणि प्रतिमाने या दोन्ही संज्ञा अध्यापनाशी जोडलेल्या आहेत. म्हणजे अध्यापन पद्धती असेल किंवा प्रतिमाने असतील, या दोन्ही ज्या काही संज्ञा आहेत त्या अध्यापनाशी जोडलेल्या आहेत आणि अध्यापनाची परिणामकारकता वाढवणाऱ्या या संज्ञा आहेत. म्हणजे अध्यापन पद्धतीमुळे सुद्धा अध्यापनाची परिणामकारकता वाढते आणि जे प्रतिमाने आहेत, मॉडेल्स आहेत, याच्यामुळे सुद्धा परिणामकारकता या ठिकाणी आपल्याला वाढवता येते. कारण प्रतिमानांमध्ये सांगितलेलं आहे की अध्यापन कशा प्रकारे करायचं, विद्यार्थ्यांचं अवधान टिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांचं चांगल्या प्रकारे अध्ययन होण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये चांगल्या प्रकारे बदल करण्यासाठी ही या ठिकाणी प्रतिमाने मांडली गेलेली आहेत. आता या ठिकाणी अध्यापन प्रक्रियेचे अधिक शास्त्रशुद्ध रचना करून अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी जी मांडणी वापरतात तर ती म्हणजेच या ठिकाणी अध्यापन प्रतिमाने होत. या ठिकाणी लक्षात ठेवायची पाहिजे व्याख्या आहे की अध्यापन प्रक्रियेची अधिक शास्त्रशुद्ध रचना करून अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी जी मांडणी केली जाते तर त्याला अध्यापन प्रतिमाने असं म्हणायचं. त्यानंतर डॉक्टर ब्रूस जॉइस आणि मार्शाविल यांनी काय सांगितलं की यांनी निरनिराळ्या अध्यापन पद्धतीवरती आधारित अध्यापन संरचना तयार केली. ज्या काय निरनिराळ्या अध्यापन पद्धती आहेत त्याच्यावरती आधारित त्यांनी अध्यापन ची एक संरचना तयार केली आणि त्या पद्धतीला त्यांनी मॉडेल्स ऑफ टीचिंग किंवा अध्यापनाची प्रतिमाने असं त्यांनी स्वतः नाव दिलेलं आहे. आणि या ठिकाणी यांनी या मॉडेल्स ऑफ टीचिंग किंवा अध्यापनाच्या पद्धतीला जे अध्यापन प्रतिमान आहे तर असं नाव दिलेलं आहे. अध्यापन प्रतिमान म्हणजेच या ठिकाणी अध्यापन पद्धती असं आपण या ठिकाणी जरी म्हटलं तर ते सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे खरं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी अध्यापन पद्धती आणि प्रतिमान याच्यामध्ये गफलत करायची नाही. अध्यापन प्रतिमाने हे अध्यापन पद्धती सारखे असतात परंतु ते पूर्णपणे अध्यापन पद्धती नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. ब्रूस जॉइस व मार्शाविल यांच्या मते अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत ते अध्यापनाचे विविध मार्ग आहेत. म्हणजे अध्यापनाची प्रतिमाने काय आहेत तर या ठिकाणी अध्यापन करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे ज्याला जी पद्धती आवडेल, ज्याला ज्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारचं पोषक वातावरण वर्गामध्ये निर्माण करता येईल त्यांनी ते प्रतिमानांचा त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा की ब्रूस जॉइस आणि मार्शाविल यांच्या मते अध्यापनाची प्रतिमाने हे अध्यापनाचे विविध मार्ग आहेत. त्यानंतर या मार्गाचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांच्या अध्ययनास एक पोषक अशा वातावरणाची निर्मिती शिक्षकांना वर्गात करता येऊ शकते. अध्यापनाच्या प्रतिमानांचा वापर कोठे केला जातो, कशा प्रकारे केला जातो, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की अध्ययनास पोषक अशा वातावरणाची निर्मिती करण्यासाठी प्रतिमानांचा उपयोग केला जातो. त्यानंतर या ठिकाणी आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या व्याख्या आहेत अध्यापन प्रतिमानांच्या, त्या ठिकाणी व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत. व्याख्येवरील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी डॉक्टर ब्रूस जॉइस आणि मार्शाविल यांची व्याख्या आहे की अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एक प्रकारचे नियोजन. म्हणजे अध्यापन करण्यासाठी आपण जे काही नियोजन करतो, एक शिक्षक म्हणून जे नियोजन करतो तर ते नियोजन म्हणजेच या ठिकाणी नमुना किंवा मॉडेल असतं, अशी व्याख्या या ठिकाणी ब्रूस जॉइस आणि मार्शाविल यांनी केलेली आहे. तर ही व्याख्या एक महत्वाची आहे. त्यानंतर पुढची व्याख्या सुस्थिर तत्वाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने वर्गामध्ये तयार केलेले वातावरण म्हणजे अध्यापनाची प्रतिमाने.
म्हणजे पहा या ठिकाणी अध्यापन पद्धती ही फक्त एक शिक्षकच तयार करू शकतो किंवा शिक्षकच त्या पद्धतीचा वापर करतो, परंतु अध्यापन प्रतिमानेमध्ये काय सांगितलेलं आहे की सुस्थिर तत्वाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्य कोणाचं आहे याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक, तर यांच्या परस्पर सहकार्याने वर्गामध्ये तयार झालेलं वातावरण किंवा तयार केलेलं वातावरण म्हणजे पहा अध्यापनाचं प्रतिमान. त्यानंतर वर्गामध्ये अथवा अन्य परिस्थितीमध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा जो आकृतिबंध आहे किंवा अध्यापन आहे त्याला या ठिकाणी पहा प्रतिमान असं म्हणता येईल, जो या ठिकाणी वर्गामध्ये किंवा अन्य परिस्थितीमध्ये अध्यापनासाठी पहा मार्गदर्शन करतात. प्रतिमाने हे शिक्षकास वर्गामध्ये कसे शिकवावे किंवा विशिष्ट वातावरण कसे निर्माण करावे किंवा तयार करावे याबद्दल पहा मार्गदर्शन करतील, परंतु शिक्षकांनी साचेबंदपणे वर्गात अध्यापन करावे असं या ठिकाणी अभिप्रेत नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही ताठरपणा आहे अध्यापन पद्धतीमध्ये किंवा अध्यापनामध्ये तर तो या ठिकाणी या आपल्या प्रतिमानामध्ये पहा अभिप्रेत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे प्रतिमाने आहेत या ठिकाणी शिक्षकांना पहा वर्गामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यासाठी किंवा या ठिकाणी अध्यापन पद्धतीमध्ये पहा बदल करण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन पहा करत असतात. तर अगदी बरोबर पहा ब्रूस जॉइस आणि मार्शाविल इथे यांनी या ठिकाणी नियोजन किंवा मॉडेल मांडलेले आहेत. त्यानंतर पहा डॉक्टर गेज यांची व्याख्या आहे की अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे अध्यापन विषयक विचारांची पद्धती किंवा आकृतिबंध होय. अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे काय, तर अध्यापन विषयक विचारांची पद्धती किंवा आकृतिबंध म्हणजे प्रतिमान असं डॉक्टर गेज यांची या ठिकाणी ही व्याख्या आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या काही व्याख्या आपण सांगितल्या, ज्या व्याख्या पाहिल्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा या ठिकाणी तुम्ही नोट्स जर काढत असाल तर पण नोट्स काढून ठेवा. त्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे पहा प्रतिमानांचं वर्गीकरण. प्रतिमानांचं वर्गीकरणावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे वर्गीकरण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं की जे काही टीचिंग ऑफ मॉडेल्स त्याच्यामध्ये 22 प्रतिमाने हे मार्शाविल आणि यांनी मांडलेली आहेत, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात जी प्रतिमानांची संख्या आहे ती 24 आहे. अभ्यासाच्या दृष्टीने त्यांचे या ठिकाणी 4 प्रमुख विभाग कल्पलेले आहेत किंवा पाडलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जरी 24 प्रतिमाने असले तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी 4 विभागामध्ये वाटणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये पहिला विभाग आहे विभाग किंवा कुल या ठिकाणी कुल किंवा विभाग, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये पहिला जो काही विभाग आहे किंवा कुल आहे याच्यामध्ये ज्ञान, माहिती, विचार, कल्पना म्हणजे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने तर या ठिकाणी येतात. याच्यामध्ये पहिल्या कुलामध्ये एकूण 7 प्रतिमाने आहेत. लक्षात ठेवा पहिल्या विभागामध्ये किंवा पहिल्या कुलामध्ये किती प्रतिमाने आहेत ते 7 प्रतिमाने आहेत. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो काही विभाग आहे किंवा कुल आहे तर त्याला या ठिकाणी व्यक्तिगत विकासाचा विचार किंवा प्रतिमान असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये 5 प्रतिमानांचा समावेश होतो. 10 वेळा बुक वाचून नाही समजत. ओके, थँक्यू. त्यानंतर तिसरा विभाग किंवा कुल आहे की सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने, तर याच्यामध्ये 6 प्रतिमानांचा समावेश होतो. या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक लक्षात घ्यायचे आहेत. 4 विभाग आहेत किंवा कुल आहेत. वर्तन परिवर्तन याच्यामध्ये 6 प्रतिमानांचा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जी काही 24 प्रतिमाने आहेत, 24 प्रतिमाने या 4 विभागामध्ये विभागली गेलेली आहेत. पहिला विभाग किंवा कुल ज्ञान, माहिती, विचार, कल्पना किंवा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. दुसरा विभाग आहे व्यक्तिगत विकास विचार, सामाजिक आंतरक्रिया तिसरा आणि वर्तन परिवर्तन या ठिकाणी चौथा आहे. आता या ठिकाणी प्रत्येक जो वर्ग आहे किंवा कुल आहे तर प्रत्येक कुलाला किंवा वर्गाला एक मानसिक विचार आहे किंवा एखाद्या उपपत्तीचा आधार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक जे प्रतिमान आहे ते उपपत्तीवरती, मानसशास्त्रीय उपपत्तीवरती किंवा सिद्धांतावरती आधारलेले आहेत. त्यानंतर आता आपण या ठिकाणी जे काही पहिली 2 विभाग आहेत किंवा कुल आहेत यांची माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आणि व्यक्तिगत विकास प्रतिमाने, तर यांची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी पहिलं कुल आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, इन्फॉर्मेशन प्रोसेस मॉडेल. या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोसेस मॉडेल इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने तर पहिला कुल आहे, याच्यामध्ये एकूण आपण 7 प्रतिमाने आपल्याला पाहायची आहेत. पहिल्या कुलामध्ये एकूण 7 प्रतिमानांचा समावेश केलेला आहे. आता या ठिकाणी जे तुम्हाला वर्गीकरण पाहायला मिळेल, जी माहिती तुम्हाला प्रत्येक टेबलमध्ये पाहायला मिळेल ती खूप महत्वाची अशी माहिती आहे, समजून घ्यायची आहे. कारण तुम्हाला प्रश्न विचारले गेले तर वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला या माहितीवरती विचारले जातील. तर आता या ठिकाणी प्रतिमान आहे तर उद्गम विचार,
तर पहा उद्गम विचार हे प्रतिमान आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये पहिलं प्रतिमान उद्गम विचार. आता ह्याचा प्रणेता कोण आहे तर पहा हिल्डा टाबा. हिल्डा टाबा या ठिकाणी उद्गम विचार या प्रतिमानाचा प्रणेता आहे. पाठच करून ठेवा. आणि या प्रतिमानाचं उद्दिष्ट काय तर विशेषांकडून सामान्यकडे या विचारास चालना देणे. विशेषाकडून सामान्यकडे जाणं किंवा विशेषाकडून सामान्यकडे या विचारास चालना देण्याचं उद्दिष्ट कोणत्या प्रतिमानाचं आहे तर पहा उद्गम विचार. तर या प्रतिमानाचं आहे ज्याचे प्रणेते हिल्डा टाबा तर हे आहेत. पुढचं प्रतिमान आहे पहा पृच्छा प्रशिक्षण. पृच्छा म्हणजे पहा प्रश्न विचारणे. पृच्छा म्हणजे प्रश्न विचारणे. पृच्छा प्रशिक्षण हे प्रतिमान आहे. याचे प्रणेते रिचर्ड सचमन. रिचर्ड सचमन यांनी हे या ठिकाणी प्रतिमान मांडलं पृच्छा प्रशिक्षण. त्याचं उद्दिष्ट आहे पहा समस्या उकल करणे, समस्या सोडवणे, परिकल्पनाची मांडणी करणे. तर हे उद्दिष्ट कोणत्या प्रतिमानाचं आहे तर पहा पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान या प्रतिमानाचं आहे जे रिचर्ड सचमन यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर पहा पुढचं प्रतिमान आहे पहा जीवशास्त्रीय पृच्छा. जीवशास्त्रीय पृच्छा तर हे जे प्रतिमान आहे ते कोणत्या वर्गीकरणात मोडतं किंवा कोणत्या कुलामध्ये समाविष्ट आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेल्यानंतर पहिलं कुल ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. प्रश्न कसे विचारले जातील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान कोणी मांडलं तर पहा जोसेफ शॉब यांनी या ठिकाणी हे जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान मांडलं. याचं उद्दिष्ट आहे पहा जीवशास्त्र जे काही प्रश्न असतील जीवशास्त्रीय प्रश्नांना चालना देणं. तर हे उद्दिष्ट या ठिकाणी जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमानाचं आहे जे जोसेफ शॉब यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. पुढचं प्रतिमान आहे पहा संबोध साध्यता किंवा संकल्पना प्राप्ती करणं. जे संकल्पना असतील संबोध साध्यता आहे. तर हे जे प्रतिमान आहे ते कोणी मांडलं तर पहा जेरोम ब्रुनर यांनी मांडलं. याचं उद्दिष्ट काय पहा संबोध साध्य निश्चित करणं किंवा संकल्पना प्राप्ती निश्चित करणं हे उद्दिष्ट या ठिकाणी संबोध साध्यता किंवा संकल्पना प्राप्ती. या ठिकाणी जे नावं आहेत पहा दोन नावं तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. काही वेळा तुम्हाला फक्त संबोध साध्यता अशा प्रकारचा प्रश्न असेल, काही वेळा पहा संकल्पना प्राप्ती हा प्रश्न असू शकतो. तर पहा संबोध साध्यता असेल किंवा संकल्पना प्राप्ती असेल ही दोनही नावं या ठिकाणी एकच आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पण काही वेळा आपण गडबडीमध्ये ते वाचलंच नाही किंवा माझ्या डोळ्याखाली आलंच नाही अशा प्रकारे आपल्याला कन्फ्युजन त्या ठिकाणी होऊन आपण चुकीचं उत्तर देतो. त्यानंतर पहा पुढचं प्रतिमान आहे पहा बोधात्मक विकास. आता आपण बोधात्मक विकास पाहिलं की हे जीन पियाजे आणि अन्य जे काही सहकारी आहेत यांनी हे मांडलेले आहेत. म्हणजे पहा बोधात्मक विकास प्रतिमानाचं या ठिकाणी प्रणेते कोण तर पहा जीन पियाजे हे येतात किंवा अन्य सहकारी येतात. आणि बौद्धिक विकास तर हे वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट या ठिकाणी या बोधात्मक विकास प्रतिमानाचं आहे. त्यानंतर अग्रज संघटक किंवा प्रारंभीचे संयोजन किंवा सुरुवातीचं संयोजन या ठिकाणी अशा प्रकारचं हे प्रतिमान आहे. आता याचं जे उद्दिष्ट आहे याचं उद्दिष्ट आहे पहा माहिती संग्रह करणं, माहिती गोळा करणं, माहितीचा संग्रह करणं. तर हे उद्दिष्ट असणारं कोणतं प्रतिमान आहे तर पहा अग्रज संघटक किंवा या ठिकाणी प्रारंभीचे संयोजन. याचे प्रणेते कोण आहेत पहा डेव्हिड असुबेल. तर हे प्रणेते असणारं हे प्रतिमान आहे अग्रज संघटक. आणि सातवं प्रतिमान येतं या ठिकाणी या कुलामधील स्मरणशक्ती किंवा दुसरं नाव आहे पहा स्मृती प्रतिमान. स्मरणशक्ती किंवा या ठिकाणी स्मृती प्रतिमान हे प्रतिमान आहे. तर जे जेरी ल्युकस किंवा मायकल प्रेस्प्ले आणि लेविन, तर यांनी या ठिकाणी स्मरणशक्ती किंवा स्मृती हे प्रतिमान मांडलं आणि स्मृतीस चालना देणं हे उद्दिष्ट या ठिकाणी या प्रतिमानाचं आहे. म्हणजे लक्षात घ्या की जे उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टानुसार या ठिकाणी हे प्लॅनिंग केले गेलेले आहेत किंवा मॉडेल्स मांडले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी पण ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने तर याच्यामध्ये एकूण 7 प्रतिमानांचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये आपण प्रतिमाने त्यांचे प्रणेते आणि उद्दिष्ट या ठिकाणी पाहिले. आता याच्यावर तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी एक तर कुल दिले जातील आणि कुलांमधील एखादे या ठिकाणी 4 जे प्रतिमाने आहेत ती दिले जातील. तुम्हाला कुलांचं आणि प्रतिमानांचं या ठिकाणी जोड्या लावाव्या लागतील. किंवा या ठिकाणी प्रतिमान दिलं जाईल त्यांची प्रणेते यांच्या जोड्या तुम्हाला लावायला सांगितल्या जातील. किंवा कधी कधी प्रतिमाने दिल्या जातील आणि त्यांचं उद्दिष्ट कोणतं आहे यांच्या जोड्या तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जातील. त्यामुळे हा टेबल तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी जे आपण ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान पाहिलं तर याचं या ठिकाणी उद्दिष्ट काय आहे किंवा वैशिष्ट्य काय आहे. तर या ठिकाणी ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांचं प्रमुख उद्दिष्ट काय तर ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे.
तर या ठिकाणी ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांचं उद्दिष्ट याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक जे अंग आहे त्या सर्वांचा विकास घडवून आणण्यासाठी या ज्ञानात्मक प्रतिमानांचा उपयोग केला जातो किंवा अध्ययनामध्ये, अध्यापनामध्ये या प्रतिमानांचा उपयोग होतो. तर ही प्रतिमाने शालेय विषयाशी संबंधित आहेत. या कुलामध्ये जी सर्व प्रतिमाने आहेत त्या सर्वांचा उपयोग या ठिकाणी शालेय विषयामध्ये किंवा शालेय विषयांचं अध्यापन करताना होतो. त्यामध्ये त्या विषयांच्या माहितीचं विवेचन करणं, विश्लेषण करणं, संकल्पना, शाब्दिक आणि अशाब्दिक चिन्हे इत्यादींचा वापर या प्रतिमानांमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी या ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांचे या ठिकाणी उद्दिष्ट आणि कुठे वापर होतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. शालेय विषयाशी संबंधित किंवा शालेय विषयांमध्ये यांचा वापर होतो. विविध विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी या प्रतिमानांचा उपयोग केला जातो. वेगवेगळे जे विषय असतात त्यांचं ज्ञान मिळवण्यासाठी आपण ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांचा उपयोग करतो. आता या ठिकाणी ज्ञान प्रक्रियाकरणात खालील गोष्टींचा समावेश होतो किंवा ज्ञान प्रक्रियाकरण जे प्रतिमाने आहेत तर त्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला विचारले जातील किंवा वैशिष्ट्ये दिली जातील आणि त्याच्यामधील हे कोणतं वैशिष्ट्य योग्य नाही, कोणतं वैशिष्ट्य बरोबर आहे अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. वर्णनात्मक प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्याच्यामुळे ही माहिती लक्षात ठेवायची आहे. तर या ठिकाणी प्राप्त परिस्थिती किंवा साधनांच्या माध्यमातून माहिती किंवा ज्ञानकण गोळा करण्याचे, संग्रहित करण्याचे कौशल्य निर्माण करणं, तर हे एक महत्वाचं असं वैशिष्ट्य ज्ञान प्रक्रियाकरण या ठिकाणी या प्रतिमानाचं आहे. ज्ञान प्रक्रियाकरण, तर ज्ञान प्रक्रियाकरण या नावामध्येच तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल की ज्ञान प्रक्रियाकरण म्हणजे ज्ञान म्हणजे माहिती गोळा करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं आणि ज्ञान मिळवणं, म्हणजे या ठिकाणी हे वैशिष्ट्य या ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य प्राप्त माहितीचे, जी माहिती आपल्याला मिळवलेली आहे, जी मिळाली आहे त्या ज्ञानाचं विश्लेषण आणि वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता जी आहे तर ती क्षमता म्हणजे संकल्पना निर्मिती करण्याची, संकल्पना विकसित करण्याची क्षमता निर्माण करणं, तर हे वैशिष्ट्य या प्रतिमानाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची जी काही क्षमता आहे ती विकसित करणं. ज्या समस्या असतील, विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या येणार आहेत त्या समस्या या ठिकाणी आपण शोधायच्या आहेत, त्यांचं निराकरण करायचं आणि निराकरण करण्याची जी काही क्षमता आहे ती विकसित करणं, तर हे महत्वाचं असं वैशिष्ट्य या ठिकाणी या प्रतिमानाचं आहे. उद्गामी आणि अवगामी विचार प्रक्रियेची जी क्षमता आहे ती विकसित करणे, उद्गामी आणि अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता असेल ती विकसित करण्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी या प्रतिमानाचं आहे. आता या ठिकाणी माहितीचे संग्रह कशा प्रकारे करायचा, जी माहिती आहे त्या माहितीचा संग्रह कशा प्रकारे करायचा, निष्कर्षाप्रत कसं जायचं, संकल्पना कशा प्रकारे साध्य करायच्या, एखादी परिकल्पना निर्मिती कशा प्रकारे करायची, स्मरणशक्तीला चालना कशी देता येते किंवा मिळवलेल्या संग्रहित माहितीचा उपयोग नवीन माहिती देताना कशा प्रकारे करावा, समस्येचे विश्लेषण वा उकल कशा पद्धतीने करावी इत्यादी मानसिक ज्या काही प्रक्रिया आहेत या सर्व प्रक्रियांचा विचार या ठिकाणी या ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांमध्ये केला जातो आणि हे या ठिकाणी या प्रतिमानांचं महत्वाचं असं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पहिलं जे काय कुल पाहिलं त्याच्यामध्ये या ठिकाणी एकूण 7 प्रतिमाने येतात. त्याच्यानंतर त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्यायची आहेत, तर ती तुम्हाला समजली असतील. आता या ठिकाणी आपण पुढचं जे कुल आहे 2 नंबरचं कुल आहे किंवा विभाग आहे तर तो या ठिकाणी आपण पाहूया. तर या विभागाचं नाव आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने. व्यक्तिगत विकास प्रतिमाने तर हे या ठिकाणी नाव आहे, तर ज्याला आपण पर्सनल मॉडेल असं या ठिकाणी म्हणतो. जे पर्सनल मॉडेल असतात तर ते या ठिकाणी व्यक्तिगत विकास प्रतिमाने म्हणून ओळखली जातात, पर्सनल मॉडेल. आता याच्यामध्ये एकूण 5 प्रतिमानांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी जे प्रतिमान आहे या कुलामध्ये जे पहिलं प्रतिमान आहे अश्विनी कांबळे मॅम कोणतं बुकचा वापर करावा, तर फडके प्रकाशनचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे. फडके प्रकाशनचं पुस्तक तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी व्यवस्थित रीड करा, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. किंवा या ठिकाणी दुसरं एक प्रकाशन तुम्हाला सांगतो नलिनी प्रकाशन. नलिनी प्रकाशनचं जुनं पुस्तक तुमच्याकडे जर असेल मिळालं, जुन्या सिलेबसचं पुस्तक, जुनंच पुस्तक म्हणजे जुन्या सिलेबसचं पुस्तक लक्षात राहणे कठीण आहे, तर लक्षात ठेवावं लागणार आहे. लक्षात ठेवल्याशिवाय पर्याय नाही, कारण जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात किंवा जी वस्तुनिष्ठ माहिती आहे तर ती आपण मनाने लिहून चालत नाही. आता या ठिकाणी व्यक्तिगत विकास प्रतिमानांमध्ये एकूण 5 प्रतिमानांचा समावेश आहे. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान, तर हे एक पहिलं प्रतिमान आहे ज्याचे प्रणेते कार्ल रॉजर्स.
कार्ल रॉजर्स हे अनिर्देशित प्रतिमान तर यांच्या ठिकाणी प्रणेते आहेत आणि उद्दिष्ट आहे या प्रतिमानाचं आत्मजाणीव स्वतःची जाणीव निर्माण करणं, स्वायत्तेतून व्यक्ती विकास करणं, स्वतःची या ठिकाणी जी काही स्वावलंबन आहे तर त्याचा या ठिकाणी विकास करणं आणि त्याच्यामधून पण व्यक्तीचा विकास करणं, आत्मजाणीव करणं, स्वतःची जाणीव निर्माण करणं. तर हे जे उद्दिष्ट आहे ते कोणत्या प्रतिमानाचं आहे तर अनिर्देशित अध्यापन प्रतिमाने. आता या ठिकाणी जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. जे प्रतिमाने आहेत त्यांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तर त्यांचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो आणि त्यांचे प्रणेते कोण आहेत तर हेच या ठिकाणी महत्वाची माहिती लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. जी वैशिष्ट्ये आहेत प्रत्येक कुलाची ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागतील. पुढलं प्रतिमान आहे जाणीव जागृती किंवा आत्मजागृतीची जागृती किंवा या ठिकाणी आत्मजागृतीची जाणीव. तर हे जे प्रणेते आहेत या प्रतिमानाचे ते पर्ल व विल्यम शू किंवा जॉर्ज ब्राउन या ठिकाणी हे 3 प्रणेते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कधी कधी फक्त पर्ल आणि विल्यम अशी दोनचीच नावं तुम्हाला या ठिकाणी विचारली जातील. पर्ल व विल्यम शू किंवा जॉर्ज ब्राउन तर ही या ठिकाणी प्रणेते जाणीव जागृती किंवा आत्मजागृतीची जाणीव तर या प्रतिमानांचे आहेत. याचं उद्दिष्ट काय तर आत्मशोध घेणं, पर्यावरण समायोजन साधणे, किंवा या ठिकाणी पर्यावरण समायोजन साधणं तर ही उद्दिष्ट जाणीव जागृती किंवा आत्मजागृतीची जाणीव तर या प्रतिमानाची आहेत. पुढलं प्रतिमान आहे संयुक्त असंयुक्तता किंवा सर्जनात्मक किंवा सर्जनशील विकास किंवा या ठिकाणी संयुक्तता असंयुक्तता प्रतिमान आहे. 2 नावं आहेत या ठिकाणी, दोन्ही नावं लक्षात ठेवा. जे प्रणेते आहेत ते विल्यम गॉर्डन हे आहेत. प्रणेते विल्यम गॉर्डन आहेत आणि सृजनशीलता विकसित करणं तर हे उद्दिष्ट या ठिकाणी संयुक्तता किंवा असंयुक्तता प्रतिमान किंवा सर्जनात्मक प्रतिमान तर या प्रतिमानाचं हे उद्दिष्ट येईल जे विल्यम गॉर्डन यांनी मांडलेलं आहे. संकल्पनात्मक प्रणाली तर या प्रतिमानाचं प्रणेते डेव्हिड हंट हे येतात आणि व्यक्तिगत विकास आणि लवचिकता निर्माण करणे तर हे उद्दिष्ट या प्रतिमानाचं आहे. आता प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की व्यक्तिगत विकास आणि लवचिकता निर्माण करणं तर हे उद्दिष्ट कोणत्या प्रतिमानाचं आहे तर हे या ठिकाणी संकल्पनात्मक प्रणाली या प्रतिमानाचं हे उद्दिष्ट आहे. वर्गसभा व्यक्तिगत विकास प्रतिमानामधील पुढचं या ठिकाणी प्रतिमान आहे वर्गसभा तर विल्यम ग्लेसर तर यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. तर या प्रतिमानाचं हे या ठिकाणी विल्यम ग्लेसर प्रणेते आहेत आणि उद्दिष्ट काय आहे तर समूह घटक म्हणून जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करून देणे. वर्गसभा म्हणजेच या ठिकाणी जे काही समूह घटक असतात ते समूह घटक म्हणून जी काही जबाबदारी असेल किंवा जे कर्तव्य असेल त्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी वर्गसभा हे प्रतिमान किंवा मॉडेल मांडण्यात आलेलं आहे जे विल्यम ग्लेसर यांनी मांडलेलं आहे. जर तुम्ही नोट्स काढत असाल तर या ठिकाणी आपण लाईव्ह क्लास घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो मला पाहायला मिळतो. कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. जर आपण या ठिकाणी हळूहळू घेतलं तर या ठिकाणी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही कधीही या ठिकाणी हा व्हिडिओ नक्की नंतर रिवाइंड करून पाहू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी अशा प्रकारे कुल 2 किंवा विभाग दुसऱ्यामध्ये व्यक्तिगत विकास 5 प्रतिमाने आहेत तर ज्यांचे आपण प्रणेते आणि उद्दिष्ट पाहिले तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळा स्टडी करावा लागणार नाही. फक्त पेपर 2 साठी काही जे घटक असतात वाढ विकास किंवा या ठिकाणी प्रतिमाने तर या ठिकाणी वेगळे असतात. म्हणजे अभ्यास सेम असतो परंतु त्याच्यावरती जास्त प्रश्न पेपर 2 मध्ये विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला पेपर 2 साठी या सर्वांचा अभ्यास करावा लागेल. आता या ठिकाणी या व्यक्तिगत विकासाची वैशिष्ट्ये पाहूया. तर व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारी ही प्रतिमाने वर्गातील अध्यापनाच्या बाहेरील परिसराची संबंधित असतात. म्हणजे या ठिकाणी जी काही प्रतिमाने आहेत आपण पाहिलं पहिली प्रतिमाने कोणती तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. तर ज्ञान प्रक्रियाकरण जी प्रतिमाने आहेत तर त्यांचा फक्त शालेय विषयाशी संबंध येतो. परंतु जी व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहेत तर त्यांचा या ठिकाणी वर्गातील अध्यापनाच्या
जे काय वर्गातील अध्यापन आहे त्या वर्गातील अध्यापनाबरोबरच बाहेरील परिसराशी सुद्धा त्यांचा संबंध येत असतो. तर हे एक महत्त्वाचं एक या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला व्यक्तिगत विकास प्रतिमानांचं सांगता येईल. व्यक्तिगत विकास प्रतिमानाचे प्रमुख उद्दिष्ट काय, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्ये आणि सुप्त शक्तींचा शोध घेऊन त्यांचा विकास करणं. तर हे एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य व्यक्तिगत विकास प्रतिमानांचं आहे. विकासाचे व्यक्तिगत अंग हे भावनाधिष्ठित असतात. जे विकासाचे व्यक्तिगत अंग असतात ते भावनाधिष्ठित असतात. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्ये आणि सुप्त शक्तींचा शोध घेऊन त्यांचा विकास करणं. तर हे या ठिकाणी व्यक्तिगत विकास प्रतिमानांचं महत्त्वाचं असं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी या प्रतिमानांची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. ही वैशिष्ट्ये या ठिकाणी लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंग नसते. तर महा-टी-ई-टी साठी किंवा सी-टी-टी साठी पण निगेटिव्ह मार्किंग नसते, लक्षात ठेवायचं आहे. तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते सांगता येईल की विद्यार्थ्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध करणं. या ठिकाणी आपण एखाद्या विद्यार्थ्याला खेळामध्ये आवड असेल किंवा एखाद्याचं वक्तृत्व चांगलं असेल तर ती जी काही व्यक्ती वैशिष्ट्ये आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत. ते लक्षात घेऊन त्यांचा विकास करायचा आहे आणि ती विकसित करून त्यांचं जे भावी जीवन आहे ते समृद्ध करायचं आहे. म्हणजे जे व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहे तर त्याचाच अर्थ असा होतो की व्यक्तिगत विकास जे विद्यार्थ्याचं व्यक्तिगत आयुष्य आहे, जे भावी आयुष्य आहे ते समृद्ध करणं, ते विकसित करणं. तर हे एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास त्यांना मदत करायची आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे पर्यावरणामध्ये सर्जनशील असे संबंध निर्मिती करण्यास सांगायचं आहे किंवा निर्मिती कशी होते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर सामाजिक वातावरणामध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी वागायचं आहे, त्याच्यामध्ये त्यांचा विकास कशा प्रकारे करायचा आहे, तर हे प्रस्थापित करण्यासाठी मदत करणं. तर ह्या प्रतिमानांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. व्यक्तिमत्वातील लवचिकता साध्य करणं. व्यक्तिमत्वामध्ये जी काही लवचिकता आहे, कारण बरेच जण या ठिकाणी समाजामध्ये वावरत असताना सुद्धा कोठेही कमीपणा घेत नाहीत. एक महत्त्वाचं या ठिकाणी लवचिकता त्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये नसते. म्हणजे या ठिकाणी व्यक्तिमत्वामध्ये एक लवचिकता असली पाहिजे. कोणत्या ठिकाणी आपण कमीपणा घेतला पाहिजे, एक पाऊल पाठीमागे घेतलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण वाकलं नाही पाहिजे किंवा त्या ठिकाणी आपण ताठरपणा घेतला पाहिजे. तर हे जे काही शिकवण्याचं काम आहे तर ते या ठिकाणी हे प्रतिमान करतं. परिसराशी क्रियाशील होण्यास या ठिकाणी या प्रतिमानामध्ये मदत होत असते. परिसराशी क्रियाशील होणे किंवा पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करणे किंवा व्यक्ती वैशिष्ट्यांचा विकास करणं. तर हे या ठिकाणी या प्रतिमानांचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य सांगता येईल. आणि त्यानंतर व्यक्तीच्या अंगाच्या गुणांचा विकास होऊन व्यक्तिमत्वाला आकार देण्यास या ठिकाणी मदत करणं. तर हे व्यक्तिगत विकासाचे एक प्रमुख किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. आता या ठिकाणी ही जी काही उद्दिष्टे आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत ही साध्य करण्यासाठी वर्गाच्या 4 भिंतींमधील अध्यापनासोबतच बाह्य परिसरात सुद्धा विचार करावा लागतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या की आपण जे परिसर अभ्यास हा घटक शिकतो, विद्यार्थ्यांना शिकवतो, तर त्याच्यामध्ये फक्त आपण 4 भिंतीमधील अध्यापन करत नाही, तर त्यांना 4 भिंतीमधील अध्यापनाबरोबरच बाहेरील जे काही परिसर आहे त्या परिसराचा संबंध त्या ठिकाणी आपण क्रिएट करण्यासाठी आपण परिसर अभ्यास हा विषय त्या ठिकाणी अध्यापन करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला या प्रतिमानांचा वापर करावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी व्यक्तिगत विकास करत असताना फक्त वर्गाच्या 4 भिंतीमधील अध्यापन करायचं नाही, तर त्या अध्यापनासोबत बाह्य परिसरात सुद्धा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आणि त्यासाठी या व्यक्तिगत विकास प्रतिमानांचा आपल्याला महत्त्वाचा असा उपयोग किंवा फायदा होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे व्यक्तिगत विकास प्रतिमाने असतील, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, त्यानंतर प्रतिमानांचं वर्गीकरण किती कुलामध्ये होतं आणि प्रत्येक कुलामध्ये कोणकोणती प्रतिमानांचा समावेश होतो, त्यानंतर आपण प्रतिमानांच्या काय महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी फक्त आपण भाग 1 पाहिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण जे राहिलेले 2 कुल आहेत ते पाहूया आणि त्यानंतर या संदर्भात जे काही महत्त्वाची माहिती असेल परीक्षे दृष्टीने तर ते आपण या ठिकाणी भाग दुसऱ्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर पहिले महत्त्वाचा असा घटक आहे, याच्यावर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरमध्ये हे प्रतिमाने याच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण वरती जे काही अध्यापन पद्धती आणि प्रतिमाने यांच्यामधील जो फरक पाहिला तर तो फरक आणि त्यांचे मुद्दे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला या फरकाच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील. तर या ठिकाणी आपण सध्या 163 जण आहोत. फक्त 8 लाईक आहेत, फक्त 8 लाईक.
तर ठीक आहे पहा या ठिकाणी मानसशास्त्रात तुम्ही अभ्यास करत असताना आपण फडके प्रकाशनचं पुस्तक एक वाचायचं आहे. नलिनी प्रकाशनचं पुस्तक तुम्हाला मिळालं तर ते वाचा किंवा पहा डी.एड अभ्यासक्रमाचं नवीन पुस्तक तुम्हाला मिळालं पहा फडके प्रकाशनचं, तर त्याचं एक तुम्ही पहा अभ्यास करा. त्याच्यामुळे पहा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्याचा पहा फायदा होणार आहे. तर ठीक आहे पहा या ठिकाणी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि तर नक्की या ठिकाणी आपण